आम्ही आणि कोर्टाचा आदेश आम्ही सन्मानच करतो। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघालेत, कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवली। आत्ता 2 तासापूर्वी नागभीड बस स्थानकामध्ये एका मतिमंद मुलीवर 4 तरुणांनी बलात्कार केलाय। आता शिवानी तिकडे पोहोचते आहे। आत्ता 2 तासापूर्वी नागभीड शहरामधील बस स्थानकावर बलात्कार झाला, पण मतिमंद मुलीवर। म्हणजे राज्यात महिला सुरक्षित नाही, तरुणी सुरक्षित नाही, बालिका सुरक्षित नाही। मग आम्ही या जनतेचा आक्रोश जो आहे तो त्या माध्यमातून त्याला साथ देणं किंवा जनतेच्या आक्रोशाला पुढे न्याय मिळावा, त्यांच्या मागणीला यश मिळावं म्हणून उद्याचा बंद होता। पण कोर्टाचे निर्देश मान्य आहे। या संदर्भात माननीय पवार साहेबांशी प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत आणि जो निर्णय होईल 1 तासाभरामध्ये होईल, तो निर्णय उद्याच्या बंदबाबत आम्ही सगळ्या माध्यमांना सांगू आणि तीनही पक्ष मिळून एक सामूहिक जो निर्णय घ्यायचा आहे तो चर्चेतून आम्ही निर्णय घेऊ। नाही, म्हणूनच असं आहे की त्यांनी ट्विट केलं आहे। शरद पवार साहेब महाविकास आघाडीतील एक ज्येष्ठ नेते आहे आणि त्यांनी केलेल्या ट्विटच्या संदर्भात चर्चा करूनच निर्णय घेतला पाहिजे, म्हणून आम्ही चर्चा करतो आहोत। हाईकोर्ट का जो निर्णय आया है बंद वापस लेना चाहिए, हर पार्टी में उसमें शामिल नहीं होना चाहिए क्या? नहीं, कोर्ट के आदेश का हम हमेशा सम्मान ही करते। कोर्ट के आदेश के विरुद्ध जाने का सवाल ही नहीं। और रहा सवाल, वो कोर्ट ने भी जो आदेश दिया है उसके बारे में जो ट्वीट हमारे पवार साहब ने किया है उसको लेकर प्रदेशाध्यक्ष उद्धव जी ठाकरे से और हमारे पवार साहब से बातचीत कर रहे और 1 घंटे के अंदर में तीनों पार्टी मिलकर जो निर्णय होगा वो आपको बताया जाएगा। निकाल आलेला आहे, त्यामध्ये 12 आमदार जे राज्यपाल नियुक्त होते त्यांची निवड लगेच करता येणार नाही असं म्हणत ठाकरे गटाला कुठेतरी दिलासा मिळाला। ठाकरे गटाला काय महाविकास आघाडीला दिलासा आहे, त्यामध्ये सर्व मिळून होतो आम्ही। खरं तर त्यावेळेस एक राज्यावर भुताटकी असलेला एक माणूस बसला होता राज्यपाल म्हणून आणि चुकीचे निर्णय घेत होता। हे आता या कोर्टाच्या निर्देशावरून सिद्ध झालं आहे। म्हणजे तुम्ही कुठल्याही रंगाची टोपी घाला, पण संविधानाला घेऊन चाला, कायद्याला घेऊन चाला, हे निर्देशच या निर्णयाच्या माध्यमातून आता आपल्याला दिसत आहेत। आणि त्यामुळं जो माननीय न्यायालयाने दिलेला निर्देश आहे त्याचं आम्ही स्वागत करतो। शरद पवार ने जो ट्वीट किया उसमें कांग्रेस समर्थन करेगी क्या? मैं वही बोल रहा हूँ, उनके ट्वीट आया है, अभी हमें पता चला है, बातचीत करेंगे, बातचीत के बाद ही हम लोग निर्णय ले सकते ना। आता तरी अंतिम निर्णय व्हायचा आहे, चर्चा सुरू आहे। तासाभरामध्ये चर्चा संपली की आम्ही निर्णय सांगू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।